गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. आजचं आहे आपलं 23वे लेक्चर आहे ग्रामसेवकचं. जे नवीन आले असतील त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि जे आधीचे असतील त्यांनी लाईक आणि शेअर करा. चला तर सुरुवात करूया. पर्यावरण संदर्भातील रोल मॉडेल ठरलेले मेंढालेखा हे गाव राज्यातील आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे ते? तर ऑप्शन आहे ठाणे, नंदुरबार, औरंगाबाद, गडचिरोली. तर आपलं राईट आन्सर काय आहे? गडचिरोली जिल्ह्यातील आहे मेंढालेखा हे गाव. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही? तर ऑप्शन आहे न्यायमूर्ती रानडे, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? न्यायमूर्ती रानडे हे जहाल नेता या गटातील नाही. बाकी आहे बिपिनचंद्र पाल पण आहे, लोकमान्य टिळक आहे, लाला लजपतराय पण आहे. नेक्स्ट आहे थॉम्सन सीडलेस, गुलाबी, अनाबिशाई व बंगलोर पर्पल ह्याच्या जाती आहेत. तर कोणत्या पिकाची जाती आहे? तर ऑप्शन आहे द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा. तर आपलं राईट आन्सर काय? द्राक्षाच्या जाती आहेत. नेक्स्ट आहे हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा उपद्रव टाळण्यासाठी या माशांचा वापर आता सर्वमान्य होऊ लागला आहे. तर कोणत्या माशांचा? ऑप्शन आहेत गप्पी, सुरमई, पापलेट, कटला. तर आपलं राईट आन्सर काय? गप्पी. गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा, असा नारा आला होता की नाही मध्ये? बघा, आठवत असेल आठवून बघा. चला तर नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? तर ऑप्शन आहे कापसाची शेती, भुईमुगाची शेती, भाताची शेती, गव्हाची शेती. तर आपला राईट आन्सर आहे भाताची शेती. शेतीच्या कमी उत्पादकतेचे खालीलपैकी कोणते प्रमुख कारण आहे? तर कोणते प्रमुख कारण आहे शेतीच्या कमी उत्पादकतेचे? रासायनिक खताची कमी वापर, मजुरांची कमतरता, सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव, मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती. मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती हे आपलं राईट आन्सर आहे. शेतातील पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्याकरिता घायपात या वनस्पतीची लागवड बांधावर केली जाते. या वनस्पतीच्या लागवडीकरता खालीलपैकी काय वापरले जाते? तर ऑप्शन पान, मूळ, खोड, ठोम अथवा संकर, त्याला संकर म्हणतात, आणि बिया. तर आपलं राईट आन्सर काय आहे? ठोम. ठोम वापरले जाते गायपात या वनस्पतीच्या लागवडीसाठी. नेक्स्ट आहे गहू या पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास लागवडीनंतर किती दिवसांनी द्यावे? तर ऑप्शन आहे 32 ते 30 दिवसांनी, 27 ते 25 दिवसांनी, 40 ते 42 दिवसांनी, 45 ते 60 दिवसांनी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 40 ते 42 दिवसांनी. नेक्स्ट आहे BBF ब्रॉड बेड फॅरो या यंत्राच्या वापराचा मूळ उद्देश आहे. तर कोणता आहे मूळ उद्देश? ऑप्शन आहेत मूलस्थानी जलसंधारण, 2 रोपातील ओळीतील अंतर, मृदा संधारण, कृषी यांत्रिकीकरण. तर आपलं राईट आन्सर काय आहे? मूलस्थानी जलसंधारण हे BBF ब्रॉड बेड फॅरो या यंत्राचा वापराचा मूळ उद्देश आहे. नेक्स्ट आहे पायाभूत बियाणे प्रमाणीकरण करण्यासाठी या रंगाचा बिल्ला किंवा टॅग वापरतात. तर पायाभूतसाठी कोणत्या कलर वापरतात किंवा कोणत्या रंगाचा टॅग वापरतात? आकाशी निळा, पांढरा, फिकट पिवळा, निळा. तर आपला राईट आन्सर आहे पायाभूतसाठी पांढरा. पांढरा. पापा लक्षात ठेवायचं. शॉर्ट ट्रिक्स आहे. पायाभूत पांढरा. चला तर नेक्स्ट बघूया. महाराष्ट्रात डाळिंबावरील तेलकट डाग या रोगाचा प्रादुर्भाव या जातीवर सर्वप्रथम दिसून आला. तर कोणत्या जातीवर दिसून आला? ऑप्शन आहे गणेश, आरक्ता, रुबी, भगवा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? रुबी. तेलकट डाग हा प्रथम रुबी या जातीच्या पेरूवर दिसून आला. डाळिंबावरील दिसून आला. डाळिंबाविषयी चालू आहे आपलं.
पपई फळ पिकात नर व मादी झाडे स्वतंत्र असलेले किती टक्के नर झाडांची संख्या विखुरलेल्या स्वरूपात असावी? तर किती टक्के नर झाडांची संख्या विखुरलेल्या स्वरूपात असावी? 10%, 15%, 20%, 25%. तर आपला राईट आन्सर काय आहे? 10%. नेक्स्ट आहे, फुले तेजस्वी जात कोणत्या फुल पिकाची सुधारित जात आहे? तर ऑप्शन आहे जरबेरा, कार्नेशन, निशिगंध, ग्लॅडिओलस. तर आपलं राईट आन्सर आहे ग्लॅडिओलस. ग्लॅडिओलसची जात आहे फुले तेजस, ते पण सुधारित. नेक्स्ट आहे, गवार बियातील कोणता भाग हा गवार गमचा मुख्य स्रोत आहे? तर ऑप्शन आहे बीजांकुर, बीजकोश, टरफल आणि शेंगा. तर आपला राईट आन्सर काय ना? बीजकोश. नेक्स्ट आहे, इसबगोल या औषधी वनस्पतीची लागवड कोणत्या हंगामात करतात? तर कोणत्या हंगामात करतात? ऑप्शन आहे खरीप, रब्बी, उन्हाळी, वर्षभर. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर काय येणार? रब्बी हंगामात लागवड करतात इसबगोल या औषधी वनस्पतीची. नेक्स्ट आहे, वाटाणा या पिकाचे प्राथमिक उगमस्थान कोठे आहे? तर ऑप्शन आहे इथिओपिया, मेक्सिको, पेरू, चीन. तर आपला राईट आन्सर काय येणार? इथिओपिया. इथिओपिया हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे, जमिनीचा सरळ उभा असा छेद घेतल्यास त्या सर्व थरांना असे म्हणतात, काय म्हणतात? तर जमिनीचा पोत, जमिनीची रचना, भूप्रस्तर, जमिनीची घनता. तर आपलं राईट आन्सर आहे जमिनीचा भूप्रस्तर. नेक्स्ट आहे, युरिया हे रासायनिक खत पिकाला हळूहळू उपलब्ध व्हावे म्हणून त्यावर पुढीलपैकी कोणत्या अखाद्य पेंडीचे आवरण देण्याची शिफारस केली जाते? तर ऑप्शन आहे करडई पेंड, निंबोळी पेंड, करंजी पेंड, जवस पेंड. तर आपला राईट आन्सर काय येणार? निंबोळी पेंड. निंबोळी पेंडाची शिफारस केली जाते कोटिंगसाठी. चला तर नेक्स्ट आहे, आम्लधर्मी मृदा सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणते द्रव्य वापरले जाते? तर कोणते वापरले जाते? ऑप्शन आहे चुना, जिप्सम, गंधक, यापैकी कोणतेही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? चुना. आम्लधर्मी सुधारण्यासाठी चुना हे वापरतात. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या खतात स्फुरदाचे प्रमाण जास्त आहे? तर कोणत्या खतात स्फुरदाचे प्रमाण जास्त आहे? ऑप्शन आहे मासळीचे खत, कोंबडीचे विष्ठेचे खत, सुपर फॉस्फेट आणि कंपोस्ट. तर आपले राईट आन्सर आहे सुपर फॉस्फेट. सुपर फॉस्फेट हे आपला राईट आन्सर आहे. चला तर नेक्स्ट बघूया, खार जमीन संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील कोठे आहे? तर ऑप्शन आहेत उरण, अलिबाग, पनवेल, माणगाव. तर आपलं राईट आन्सर आहे पनवेल. खार जमीन संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे आहे. 78 नंबरचा क्वेश्चन आहे, फळ लागवडीसाठी जमिनीचा योग्य समूह पीएच सम म्हणजेच पीएच किती असावा? तर 6 ते 14, 7 ते 5, 9 ते 10, 6 ते 8. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 6 ते 8 समूह असावा फळ लागवडीसाठी जमिनीचा. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची पाने हिरवळीचे खत म्हणून वापरण्याची शिफारस केली जाते? तर ऑप्शन आहे कडुलिंब, गिरीपुष्प, रामकाठी बाभूळ, हादगा. तर आपलं राईट आन्सर काय आहे? गिरीपुष्प. नेक्स्ट आहे, भारतीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापरासंबंधी अभ्यास करणाऱ्या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर नागपूर, डेहराडून, दिल्ली, हैदराबाद. तर आपलं राईट आन्सर काय आहे? 1 नागपूर. नागपूर येथे मृदा सर्वेक्षण व जमीन वापरासंबंधीचा अभ्यास करणाऱ्या संस्थेचे मुख्यालय हे नागपूरला आहे. नेक्स्ट आहे, तंतुमय पदार्थाचे प्रमाण मध्ये जास्त असते. तर कशात असते तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त? अंडी, मटण, दूध, केळी. तर तंतुमय पदार्थाचे प्रमाण सर्वात जास्त केळीमध्ये असते. इथे दिलेल्या ऑप्शनपैकी अंडी, मटण, दूध याच्यापैकी केळीमध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असते. ऑप्शननुसार उत्तर काढायचं. चला नेक्स्ट बघूया,
मध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. तर कशात असते प्रथिनांचे प्रमाण जास्त? ऑप्शन आहे सोयाबीन, केळी, मेथी, चाकवत. तर आपलं राईट आन्सर काय आहे? सोयाबीन. सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण हे जास्त असते. चला तर नेक्स्ट बघूया. राष्ट्रीय पोषण संस्था कोठे आहे? तर ऑप्शन आहे मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगलोर. तर आपलं राईट आन्सर काय आहे? हैदराबाद. राष्ट्रीय पोषण संस्था हैदराबाद येथे आहे. नेक्स्ट आहे हे फळ मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी खावे. तर कोणते फळ खावे? ऑप्शन आहे जांभूळ, केळी, चिकू, द्राक्ष. तर आपलं राईट आन्सर काय आहे? जांभूळ. हे फळ मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी खावे अथवा रोग्यांनी खावे. नेक्स्ट आहे अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रमाण जास्त असते. तर कशाचे प्रमाण जास्त असते पांढऱ्या भागामध्ये अंड्याच्या? तर ऑप्शन आहे प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिजे. तर आपला राईट आन्सर काय येणार? प्रथिने. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रथिने मोठ्या भरपूर प्रमाणात असतात. नेक्स्ट आहे द्राक्षावरील पिठ्या ढेकूणच्या नियंत्रणासाठी ही जैविक कीड करतात. तर कोणती जैविक कीड वापरतात द्राक्षावरील पिठ्या ढेकूणच्या नियंत्रणासाठी? ऑप्शन आहे बॅसिलस thuringiensis, ट्रायकोग्रामा स्पेसिस, डिफा ॲफिडिव्होरा, क्रिप्टोलिनस मॉन्ट्रोझिएरी. तर आपला राईट आन्सर काय येणार? क्रिप्टोलिनस मॉन्ट्रोझिएरी. क्रिप्टोलिनस मॉन्ट्रोझिएरी. लक्षात ठेवा नाव. पिठ्या ढेकुणाच्या नियंत्रणासाठी जैविक कीड. हरभऱ्यावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी या विषाणूजन्य औषधीचा वापर करावा. तर कोणत्या औषधीचा वापर करावा? HVPN, SVPNL, बॅसिलस thuringiensis. तर आपलं राईट आन्सर काय? HVPN. हरभऱ्यावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी HVPN. या औषधीचा वापर करावा. नेक्स्ट आहे साठलेल्या धान्यावरील किडीच्या प्रादुर्भावासाठी त्यात असलेला ओलावा टक्केपेक्षा जास्त नसावा. साठलेल्या धान्यातील किडीच्या प्रादुर्भावासाठी. चला तर ऑप्शन आहे 8%, 10%, 12%, 13%. तर आपलं राईट आन्सर काय ना? 10% जास्त नसावा. त्यातील ओलावा जास्त असल्यास कीड लागते. चला तर नेक्स्ट आहे झेंडूच्या मुळातील रसायनामुळे नियंत्रण होते. तर कशाचे नियंत्रण होते? हुमणी, बुरशी, वाळवी, सूत्रकृमी. तर आपलं राईट आन्सर काय आहे? सूत्रकृमी यांचे नियंत्रण होते झेंडूच्या मुळातील रसायनामुळे. नेक्स्ट आहे भारत सरकारने केंद्रीय कीटकनाशक मंडळाची स्थापना येथे केली. तर कोठे केली? मुंबई, पुणे, फरीदाबाद, दिल्ली. कीटकनाशक मंडळाची स्थापना केंद्रीय कीटकनाशक तर फरीदाबाद येथे केली. नेक्स्ट आहे जागतिक अन्न दिन रोजी साजरा करतात. तो कोणत्या दिवशी साजरा करतात जागतिक अन्न दिन? ऑप्शन आहे 16 ऑक्टोंबर, 8 मार्च, 1 जून, 23 डिसेंबर. तर आपला राईट आन्सर काय? 16 ऑक्टोंबर. ऑक्टोंबर 16. नेक्स्ट आहे मेटाअल्डिहाइड कीटकनाशकाच्या वापरण्यासाठी तयार गोळ्याच्या नियंत्रणासाठी वापरतात. तर कशाच्या नियंत्रणासाठी वापरतात? मेटाअल्डिहाइड कीटकनाशकाच्या वापरण्यासाठीच्या तयार गोळ्या. उंदीर, हुमणी, साप, गोगलगाय. तर आपला राईट आन्सर काय येणार? गोगलगाय. आणि पोटात पाय. बघितली का गोगलगाय? ती कशी अशी रेड कलरची असते. तिला हात लावला की ती आतमध्ये अशी पूर्ण पाय घेऊन घेते आणि अशी तिला जशी मेली ती असं हलवलं ती हलत पण नाही अशी करते आणि थोड्या वेळानं परत आणखी चालायला लागते. अशी मुलायम असते. मी बघितली. चला तर नेक्स्ट बघूया. सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी या विषाणूजन्य जैविक कीटकनाशकाचा